आपण बघत आहात मराठी बातम्या CID तपास। फार्मर आयडीकडे शेतकऱ्यांचे दुर्लक्ष होत असून अनेक कारणांनी शेतकरी अजूनही फार्मर आयडी काढू शकलेले नाहीत, ज्याचा थेट परिणाम अशा शेतकऱ्यांना सरकारी योजनांपासून वंचित राहावे लागणार आहे। तरी शेतकऱ्यांना विनंती आहे की ज्याचेही फार्मर आयडी काढलेले नसतील त्यांनी फार्मर आयडी लवकरात लवकर काढून घ्यावे। मूग उडीद तूर पिकाची काळजी घ्या, वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांचे शेतकऱ्यांना आवाहन। सद्यस्थितीत सतत पडणाऱ्या पावसामुळे मूग उडीद आणि तूर पिकाची काळजी घेणे अत्यंत गरजेचे आहे। आज मितीस मूग आणि उडीद ही पिके काढण्या अवस्थेत आहेत, तर तूर शाखीय व गुंड्या लागण्याच्या अवस्थेत आहेत। सतत पडणाऱ्या पाऊस यामुळे जमिनीतील ओलाव्यामुळे या पिकाचे नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही। आता शेताचे रस्ते होणार कायमचे अतिक्रमण मुक्त। ग्राम रस्ते, शिवरस्ते, गाडी मार्ग, पायमार्ग सध्या गाव नकाशामध्ये आहेत, मात्र काही रस्त्याची नोंद दप्तरी नसल्याने स्थानिक पातळीवर या रस्त्यांच्या बाबतीत तक्रारी येत असून काही ठिकाणी अतिक्रमणही झाले आहे। या पार्श्वभूमीवर भूमी अभिलेख विभागाने रस्त्याचे वर्गीकरण करून त्याचे अधिकार अभिलेखात नोंद करण्याचे ठरवलेले आहे। विशेष म्हणजे या रस्त्यांना जिल्हा, तालुका, गाव त्याच्या वापरानुसार क्रमांक देण्यात येणार आहे। या राज्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांना रस्ता उपलब्ध करून देणे ही गव्हर्नमेंटची जबाबदारी आहे। शासनाची अतिवृष्टी नुकसानीच्या पंचनाम्यास सुरुवात, महसूल विभाग व मनपाच्या 74 पथकाची स्थापना। PDO असतील, तहसीलदार असतील, तलाठी असतील, यांना सर्वांना सांगितलं की तुम्ही सर्वजण साईड व्हिजिट ज्याला म्हणतो ज्या स्पॉटवर जाऊन व्हिजिट करायचे आणि तातडीने पंचनामे करा। परंतु काही ठिकाणी पंचनामे न झाल्यामुळे शेतकऱ्यामध्ये असंतोष आहे, तो दूर झाला पाहिजे। म्हणून सर्वांना स्पॉटवर जाण्यासाठी मी सगळ्यांना सूचना दिलेल्या आहेत। मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना फटका, मोसंबीचे दर पडल्याने मोसंबी उत्पादक शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसला आहे। सध्या प्रति टनामागे 6 ते 7 हजार रुपये कमी झाल्याने जालना जिल्ह्यातील मोसंबी उत्पादक शेतकरी अडचणीत आले आहे। कांदा उत्पादक शेतकरी आंदोलन करणार, गेल्या काही महिन्यापासून कांद्याचे दर सातत्याने घसरत असल्याने कांदा उत्पादक शेतकरी मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे। या गंभीर परिस्थितीमुळे महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे। सरकारने तातडीने हस्तक्षेप करावा अशी मागणी त्यांनी केली आहे। ओबीसी आरक्षण बचावासाठी आंतरवली सराटी येथे उपोषण सुरू, मनोज जरांगे पाटील यांच्या मागण्यांना दर्शवला विरोध। गुन्हे मागे घेण्याच्या प्रक्रियेला सुरुवात, मराठा आरक्षण आंदोलनादरम्यान 5 लाख रुपयांपेक्षा कमी नुकसान असणारे गुन्हे आता होणार रद्द।